हे गाईज गुड मॉर्निंग. Yay! It's my सो मम्मीने day. मला 12 वाजता विश केलेलं आणि गिफ्टही दिलेलं. गिफ्टमध्ये तिने मला ड्रेस घेतलेला. बट तो खूप मोठा होता म्हणून मी तो काही वेअर केलेला नाही. मी पुढच्या व्लॉगमध्ये किंवा मी नंतर जेव्हा पण वेअर करेल तुम्हाला सांगेल तेव्हा. सो सकाळी-सकाळी उठलं आणि आज आमचा प्लॅन झाला होता कालिके देवीला जायचा. कारण आज नवमी होती आणि जाणं खूप भाग होतं. सो मी सकाळी-सकाळी रेडी झाले. सो मी जास्त काही फॅन्सी न घालता एक ट्रेडिशनल सिंपलशी कुर्ती घातली, जिचा कलर पिंक होता आणि देवीचा कलरही आज गुलाबीच होता. सो ते कोइन्सिडन्स झालं. सो मग आम्ही सकाळी-सकाळी निघालो देवीला जायला. पण गर्दीही इतकी होती. आम्ही इतक्या सकाळी गेलो. आम्हाला असं वाटलं गर्दी कमी असणार, पण ॲज युजुअल खूप सारी गर्दी होती. सगळ्यांनाच दर्शन घ्यायचे असतात देवीचे. सो कसंबसं आम्ही नंबरला लागलो. पहिले तर ते सामान वगैरे घेतला, प्रसाद वगैरे घेतला, मम्मीने नारळ वगैरे घेतलं आणि मग लाईनीमध्ये लागलो. तर मग हळू म्हणजे इतकं काही फील झालं नाही, कारण सकाळचं वातावरण होतं एकदम थंड आणि मस्त वाटत होतं असं फ्रेश. सो मग आम्ही पुढे जात शेवटी देवीचे दर्शन झालेले आणि खूप छान वाटलेलं आणि शेवटी माझा बर्थडे आज आणि सकाळी-सकाळी देवीचा आशीर्वाद घेतला मी. मला खूप आनंद झालेला. आणि बाय द वे कालचा व्लॉग मी रात्री 1 किंवा 2च्या दरम्यानमध्ये पोस्ट केलेला. बट तुम्ही सर्वांनी इतकं त्याला प्रेम दिलं. आय मीन प्रेम म्हणजे इतके सारे व्ह्यूज आले त्याला. आय कांट एक्स्पेक्टेड. खूप छान असंच प्रेम देत जा गाईज. सो फायनली देवीचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर निघालो आणि हे बघा ना गाईज, मला देवीने तिच्या बांगड्याही दिलेल्या. म्हणजे तिथे ते ज्या वॉर्ड असतात ना, त्यांनी मला स्वतःहून देवीच्या बांगड्या दिलेल्या आणि मला इतकं चांगलं वाटलं ते, की मला ॲज अ गिफ्ट म्हणूनच देवीने दिलेले. सो मी ते तिथेच लगेच वेअर करून घेतलेले आणि दिवसभर मग काही काढलेच नाही. तुम्ही पुढे बघा. त्यानंतर आम्ही तिकडून निघाल्यावर तुम्हाला सांगू का, आमच्या शेजारी एक बाळ आहे, जिचे माझ्या 1-2 व्लॉगमध्ये मी तिला दाखवलेलं पण आहे तुम्हाला. सो तिचाही वाढदिवस माझ्यासोबतच असतो. तर मग आम्ही तिच्यासाठी ड्रेस घेत होतो. दिसेल ती तुम्हाला पुढे. आणि एवढं सकाळी निघालो होतो आम्ही म्हणून काही खाल्लेलंही नव्हतं. तर मग येताना आम्ही बदाम शेक पिलेला आणि ही बघा, ही आहे ती गोंडू रिफत आहे तिचं नाव आणि खूप गोड आहे ती. आम्ही तिचा खूप लाड करतो आणि हा तिला ड्रेस घेतला होता आम्ही आणि ती खूप सुंदर दिसत होती. आणि त्याच्यानंतर आज मी सांगायला विसरले बाय द वे, की आज आमच्या घरी नवकन्याचं जेवणही होतं. छोट्या-छोट्या म्हाताऱ्याने जेवायला येणार होतं. सो तिकडून आल्यावर वेळ झालेला 12-1 तर तिथेच वाजलेले आणि जेवणामध्ये बनवायचं होतं पुरी, छोलेची भाजी आणि शिरा. छोलेची भाजी मम्मीने केलेली, पुऱ्या आणि शिरा मी केलेला. पटापटा आवरून घेतलेलं कारण खूप टाईम लागतो त्यांची पूजा वगैरे करायला. आणि आम्ही त्यांना गिफ्ट म्हणून 5 वस्तू घेतलेल्या: कंघी, मेहंदीचा कोन, क्लिप, रुमाल आणि एक वस्तू काय आय फॉरगॉट. अच्छा जाऊ द्या. मग त्याच्यानंतर सगळ्या कन्यांनी जेवण केलेलं. खूप पोट भरून खूप सुंदर झालेला स्वयंपाक हे आणि इतक्या गोंडच दिसत होत्या. फायनली हा कार्यक्रमही व्यवस्थित पार पडलेला. आणि हां, मी तर विसरले होते, की आज माझा बर्थडे आहे, पण तुम्ही नका विसरू. सो जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलली, की माझ्या बर्थडेचा एक सस्पेन्स राहतो, की काही ना काही होतच असतं. सो तसंच झालेलं आणि तुम्ही बघूच शकतात. रोना-धोना. मग काय थोडंसं रडून पोट भरून घेतलं, पसारा-बिसारा आवरून झोपून घेतलं. असा होता माझा बर्थडे. दॅट्स इट. थँक यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. उद्या बाय बाय.